आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की यांच्या अरेरावीने पाकिस्तानी टीमला नुकसान पोहोचवलं. वसीम साहेब, हे खरं आहे की 18 वर्षांचे असताना जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती पाकिस्तान टीमसाठी, तेव्हा तुम्हाला प्रिन्स ऑफ पाकिस्तान म्हटलं जात होतं अगदी प्रेमाने. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो 89ची सिरीजमध्ये, मी तिथे आउट पण केले होते आणि त्यानंतर आय गॉट सम रन्स ॲज वेल. माझं पहिलं शतक पण इम्रानसोबत पार्टनरशिपमध्ये होतं, ते सुद्धा अगदी 89 मला वाटतं. त्यानंतर तिथल्या न्यूजपेपरने हेडलाईन दिली होती. मी फक्त एकदाच वाचली होती. आज लोकांनी इतकं नेहमी तर म्हटलं नाही आणि मला. त्यानंतर तुम्हाला किंग ऑफ स्विंग म्हणू लागले. अगदीच तसं नाही. इव्हेंच्युअली मी 10 एक वर्ष खेळलो, विकेट घेतल्या. मला वाटतं त्यानंतर रिव्हर्स स्विंग आम्ही सुरू केली, तर मला वाटतं त्यानंतर येऊन प्रेसने आणि लोकांनी म्हणायला सुरुवात केली ती गोष्ट. खूप टाळ्या वाजल्या, खूप कौतुक झालं तुमचं. खूपच झालं. म्हणजे ऑब्व्हियसली लोकांनी किती प्रेम केलं वर्षानुवर्ष आणि ऑब्व्हियसली त्यांनी तेवढं क्रिटिसाइज पण केलं. जेव्हा वाईट खेळत होतो, तर इट्स अ पार्ट ऑफ पार्सल द गेम, पण जास्त प्रेम मिळालं. पण जेव्हा तुम्ही कॅप्टन बनलात आणि जेव्हा हारायला लागला, तेव्हा शेम ऑफ पाकिस्तान म्हणायला लागले लोक. हो, अगदीच. इट्स अ पार्ट ऑफ कल्चर. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ती ज्या प्रकारे आपले लोक आपल्याला वर घेऊन जातात, त्याच प्रकारे वाईट केलं तर पुन्हा खाली घेऊन येतात. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आम्हाला लोक वारंवार विचारतात की पाकिस्तान इंडियन टीम सातत्यपूर्ण का नाही आहे? तर आम्ही त्यांना असं सांगतो, आपल्या कल्चरमध्ये काय कन्सिस्टंट आहे, कोणती गोष्ट आहे. एक समिती बनली आहे, त्यामध्ये मारामारी होत असते. हे तर पाकिस्तानची टीम आहे, आम्ही पाकिस्तानी आहोत. तर कन्सिस्टन्सी तेव्हा येते जेव्हा तुमच्या मागे पूर्ण एक पाठिंबा असेल. क्रिकेट बोर्डाचं तुम्हाला पूर्ण पाठिंबा होईल. पूर्ण तुम्हाला जसं इंजमामला पाठिंबा देतात. फॉर इन्स्टन्स एक उदाहरण घ्या. 2 वर्षापूर्वी एक कॅप्टन आहे, साधारणपणे 2 महिन्यांमध्ये कॅप्टन बदलला जातो. चांगला कॅप्टन असेल तर योग्य दिशेने टीम तुम्ही जाते. म्हणत आहात तुम्ही कॅप्टन बनलात तर कोणाचा पाठिंबा नाही मिळाला तुम्हाला? त्यावेळेस तर मी खूप यंग होतो, 24 वर्षाचा होतो. त्यानंतर अनेक वेळा मिळाली, अनेक वेळा नाही मिळाली. क्रिकेट बोर्ड चेंज होत राहिले. क्रिकेट बोर्ड तिथे तर प्रत्येक 3 महिन्यांनी चेंज होत असतं. चेअरमॅन जर गेला तर पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन चेंज होतं. पण हे देखील खरं आहे की जेव्हा तुम्ही क्रिकेटचे कॅप्टन बनलात पाकिस्तान टीमचे, तेव्हा पूर्णच्या पूर्ण टीमने तुमच्या विरोधात रिव्होल्ट केलं होतं, बंडखोरी केली होती. हो, अर्थातच. ते मला वाटतं की मी म्हणू शकतो चूक दोन्ही बाजूंनी होते आणि मोस्टली कदाचित झिम्बाब्वेची टीम आली होती. खरी परिस्थिती जी माझ्या आठवणीत आहे ती, मी ॲरोगंट होतो त्यावेळेस, लहान होतो, 24 वर्षाचा होतो. झिम्बाब्वेची टीम येत होती आणि मला ड्रीम विकेट्स हव्या होत्या. आता त्यामध्ये बरेचसे बॅट्समन अपसेट झाले होते. ग्रीन विकेट का बनवत आहेत? तर 5-5 शतके करायचे होते झिम्बाब्वे विरोधात. पहिल्यांदाच खेळत होते ते. मोठ्या मुश्किलीने आमची सीरीज 2-1 ने जिंकली होती. तर त्यानंतर त्यावेळेस आमचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह होते, ते होते माजिद खान. ज्यांनी कधीही कोणत्या क्रिकेटरला सपोर्ट नाही केला. त्यांचा क्रायटेरिया असाच असायचा, की मुलाला इंग्रजी येत आहे, त्याला कॅप्टन बनवून टाका. याला इंग्रजी येत नाही, याला ड्रॉप करा. तर मला वाटतं हा पूर्णपणे एकत्रित एक चुकीचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला होता. मुलांना त्यामधून छल्लाशारी जसं माहिती आहे, ठीक आहे आम्ही रिव्हॉल्ट करतो यांच्या विरोधात, तर दे डिड रिव्हॉल्टेड अगेन्स्ट मी. पण हेही खरं आहे की जेव्हा त्यांनी रिव्होल्ट केलं त्यानंतर तुम्हाला इम्रान खानने सल्ला दिला होता की भाऊ जरा आता घरी बस, सोड आता या क्रिकेटमध्ये काय ठेवलंय. हो, बरोबर. मला त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये असं म्हटलं होतं, की वसीम शुडंट बी टूरिंग टू न्यूझीलंड. त्याच्यासोबत जे झालं अतिरेक झालाय. प्लेयर्स त्याचे 11-12 प्लेयर्स त्याच्या विरोधात आहेत. जर 15 पैकी काय करेल जाऊन तो? पण मी विचार केला त्यावेळेस मी 24.5 वर्षाचा. तुम्हाला माहिती आहे कल्चरमध्ये आपण किती विचार करू शकतो. बट आय रिअलाइज की मला क्रिकेट खेळायचंय, मी सोडणार नाही. भांडण किंवा नो भांडण, डिफरन्सेस नो डिफरन्सेस. मला जावंच लागेल आणि खेळावं लागेल आणि मी आनंदी आहे. मी त्या टूरवर गेलो. माझ्या वाईफने मला टूरवर सपोर्ट केला, की तुम्ही गेलं पाहिजे. मी गेलो. 3 मॅचमध्ये मला 25 ते 27 विकेट सुद्धा मिळाल्या 3 टेस्ट मॅचेसमध्ये. आणि इन द एंड आय थिंक इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की मुलांनी पुन्हा त्या टूरवर कोणासोबतही चर्चा नाही झाली. बॉलिंगचं सेलिब्रेशन पण नव्हतं. जसं हलकीशी हात मिळवणे वगैरे झाली नव्हती. 11 मुलं बोलतही नव्हते माझ्याशी, मीही बोलत नव्हतो मग. तर परत एकदा शेवटी फायदा टीमचा झाला, पाकिस्तानचा झाला, की मी रागामध्ये होतो. एक प्रकारे तो राग मी फील्डवर दाखवला. असं नाही की मी मुलांसोबत भांडलो, राग फील्डवर दाखवला. मी ऐकलं की खूप शिवीगाळ सुद्धा व्हायची कधी नाही, कधी. हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. आपण या वयामध्ये येऊन या वयामध्ये पण आपण जे आहे ना, पाकिस्तान टीममध्ये लढाई होत आहे किंवा इंडियन टीममध्ये भांडण झाली, बॅट उचलल्या गेल्या, एकमेकांच्या कानाखाली मारली, असं काही नाही, कधीच नसतं. कदाचित काही ठिकाणी मतभेद झाले आणि मे बी आमचं शिवीगाळ देखील नाही, पण बोलत नव्हतो. कधी मारलं, कधी बॅट घेऊन त्यांनी मारलं, अशी कधी परिस्थिती नाही झाली. मला एका क्रिकेटरने असं सांगितलं की जेव्हा सचिन तेंडुलकर इंग्लंडमध्ये जेव्हा मॅच चालू होती, वर्ल्ड कपच्या वेळची गोष्ट ही 2003च्या, हो. जेव्हा ते चौकार आणि षटकार मारत होते आणि सगळ्या पाकिस्तानी बॉलर्सना झोडपून काढत होते, तेव्हा तुमच्यात आणि वकार युनुसमध्ये खूप मतभेद वगैरे झाले होते मैदानात. 2003 साऊथ आफ्रिकामध्ये
3 वर्षापूर्वीची गोष्ट मला लक्षात नाही. साहजिकच प्रेशरमध्ये मी पण होतो, वकार पण होता. मला वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये ते शोएबला चेंज केलं होतं. मला आठवतं की त्याच्यापुढे सचिनने एक फेमस षटकार मारला, जो अजूनही प्रत्येक टीव्हीला चॅनलवर दाखवतात. 3 वर्ष झालीत, आताही दिसतो. तर त्यानंतर ही वॉज अ मेन बॉलर. तर जेव्हा शोएब पण थोडा घाबरला, तो कॅप्टन पण घाबरला होता. जेव्हा कॅप्टन घाबरला जातो कोणत्याही टीमचा, तर मला वाटतं त्याने फरक पडतो. तर मला वाटतं मी म्हटलं होतं की त्याचं त्याला करत राहू दे. तसंही वकारने सौरवला आउट केलं होतं. मी म्हटलं होतं एक ट्राय करावं, लेट्स सी, कदाचित विकेट मिळेल. पण मला वाटतं त्याबद्दल थोडेफार मतभेद झाले. त्याने म्हटलं थर्ड मॅनला निघून जा, मी गेलो निघून. पण हे खरं आहे की वकार तुम्हाला अंडरबॉल करायचे, तेवढी बॉलिंग नव्हते देत जेवढी द्यायला नाही, पाहिजे होती? अगदीच चुकीचं आहे. वकारने असं कधी नाही केलं. कॅप्टन्सीमध्ये ठीक होतं. ते थोडंसं जेव्हा मुलं एंडमध्ये जेव्हा 2003 मध्ये जी मुलं फील करत होते, की त्यांना वन डेमध्ये जागा नाहीये, यासाठी टीमचा परफॉर्मन्स चांगला नाही झाला, तर त्यांनी अंडर बॉल नाही केलं. बिकॉज ॲज अ कॅप्टन ही वॉन्टेड टू विन ॲज वेल. तर त्याला जिंकायचं पण होतं, पण मेन बॉलरला तुम्ही आउट बॉलिंग नाही करायला देत, ज्याने विकेट घेतल्या, तर कॅप्टनचं आपोआपच नुकसान आहे. म्हणून त्यांनी कधी असं नाही केलं माझ्यासोबत. पण त्यावेळेसच्या जर पाकिस्तानी प्रेस पाहिल्या तर असं म्हटलं जायचं की यासाठी हारलो कारण वकार आणि तुमच्यामध्ये खूप भांडण होत होतं, मतभेद होत होते. नाही, 10 वर्ष तर पाकिस्तान प्रेसकडे हा एक शोषा मिळाला होता की काही असो, हा वसीम आणि वकार यांच्यात भांडण आहे. त्यांना हे काहीतरी वेगळं एक कारण. ठीक आहे, आमचे मोठे मतभेद झाले माझ्या व वकारमध्ये. ठीक आहे, यंग होतो, वकार माझे व्हाईस कॅप्टन होते, त्यांना उशिरा येण्याचा खूप छंद होता, एक तर अजूनही आहे. आता तर त्याने खूप मोठा फरक पडत होता. कंट्रोल तर मला देखील करता येत नव्हतं त्यावेळेस. सायकल लक्षात येत नव्हती की शिस्त कशी लावू. बट इव्हेंच्युअली ही हॅज इम्प्रूव्ड अ बीट. आता 1 मिनिट लवकर पोहोचतं, युज्युअली 5 मिनिटं लेट यायचं. एक ठिकाणी तर पेपरमध्ये मी हेही वाचलं की यांचे स्नायू ताणले होते, मान उंचावली गेली होती, तर म्हणायचे की हे वकार आणि अक्रम भांडत असतात तर दोघांच्या माना मुरगळ्यात. नाही, जसं मी म्हणालो, कधी आमची मारामारी नाही झाली, कधी शिवीगाळ पण नाही झाली, एकमेकांना आम्ही दिली नाही. ते छोट्या मुली किंवा मुलांसारखे एकमेकांशी बोलणं इन द एंड. पण शेवटी मला वाटतं आम्ही व्यवस्थित होतो. आमच्यात नेहमी थोडेफार मतभेद असायचे. आता सगळं ओके, आम्ही चांगले मित्र सुद्धा आहोत, ही चांगली गोष्ट आहे. जावेद मियादादही तुम्हाला खूप क्रिटिसाइज करत होते. खूपच. ते नेहमी करत राहिले मला. तर मला वाटतं कारण तर एकच आहे, म्हणजे ते एक असं की ते टीममध्ये मला घेणारे जावेद मियादाद होते. आय मीन नो डाऊट दॅट ही पिक्ड मी अप. माझी जी होती ना तिसरी टेस्ट, माझी फर्स्ट क्लास मॅच होती. तिसरा फर्स्ट क्लास गेम हा पहिली टेस्ट मॅच होती. तर मी टोटल फ्लुकसह टीममध्ये आलो होतो. तर जावेद भांडला या मुलाला मी न्यूझीलंडला घेऊन जाणार, त्यावेळेस तो टीमचा कॅप्टन होता. हो, पण शेवटी आय ड्रॉप हिम इन 94-95 मध्ये ड्रॉप केलं होतं. तर त्या कारणामुळे खूप क्रिटिसाइज केलं त्यांनी मला. अजूनही ते नाराज असतात माझ्यावर. मग ही गोष्ट तर चुकीची आहे ना. ज्या माणसाने तुम्हाला चान्स दिला, ज्याने तुम्हाला क्रिकेटमध्ये आणलं, ज्याने तुम्हाला खेळण्याची संधी दिली, तुम्ही त्यालाच ड्रॉप करता टीममधून. कोणत्या माणसाला चालता येत नाहीये, त्याला क्रचेस आहेत, तर याचा अर्थ मी त्याला यासाठी टीममध्ये घेऊ, टीमच्या पण भल्याचा विचार केला पाहिजे. आम्ही की पाकिस्तान एक देश आहे, तिथे असं आहे की एका देशाने जिंकायचं आहे. इट्स नॉट द मॅटर ऑफ की एका माणसाने माझ्यावर 20 वर्षापूर्वी फेवर केलं, मी त्याच्यावर फेवर करू, ज्यामुळे एक यंग मुलासाठी टीममध्ये जागा बनत नाही, हे एकमेव कारण होतं. ही गोष्ट तर माझ्या लक्षात येते की वकार बरोबर तुमची फील्डवर चर्चा होतच नव्हती. 10 वर्ष चर्चा नाही झाली. पण जावेद मियादाद बरोबर तर खूप वादविवाद होत होते. नाही, ते माझ्याहून मोठे आहेत, मी त्यांच्याशी असं नाही वागलो. नाही, त्यांनी केलं असेल तुमच्या बरोबर. त्यांनी पण अर्थातच नाही, त्यांनी गैरवर्तन नाही केलं. नेव्हर हॅड गो ॲट मी. ते ड्रॉप झाल्यानंतर थोडंफार मतभेद आमच्यात झाले होते. जेव्हा आपण यंग कॅप्टन टीममध्ये येतो, फॉर इन्स्टन्स आता तुम्ही युवराजला कॅप्टन बनवा इंडियन टीमचा. आता सचिन तेंडुलकर लेट यायला सुरुवात झाली आहे, किंवा डिसिप्लिन खराब केलं तर युवराजला लक्षात नाही येणार त्याने काय करावं. एक इतका मोठा ग्रेट प्लेअर जर तो मुद्दाम अनेक वेळा लोकांच्या मनामध्ये येऊन त्रास देईल, तर मी तेच कारण होतं. पण जावेद भाईने कधी गैरवर्तन नाही केलं. माझी हिंमतही नाही की इतक्या मोठ्या प्लेअर आणि इतक्या मोठ्या नावासोबत गैरवर्तन करीन. लहानपणी शिकवलं गेलं की मोठ्यांचा नेहमी आदर तुम्ही केला फक्त पाहिजे. त्यांच्याशी बोलणं बंद करत होतात. हो, तोच उत्तम मार्ग आहे.